असं म्हटलं जातं की आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, आग लगी आकाश में झरझर गिरे अंगार, संतना होते जगत में तो जलमरता संसार. आणि या म्हणीप्रमाणेच आमची पूजनीय सद्गुरू माऊली आमच्या जीवनामध्ये संत म्हणून लाभले आणि आमचा जीवन धन्य झाला. तर बांधवांनो, जास्त वेळ न गमावता तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहतात, तर मी माझ्या पूजनीय सद्गुरू माऊलीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला भरपूर सुंदर आणि सविस्तर असं ज्ञानामृत पाजावं. तत्पूर्वी आपण सर्व मिळून एक साथ प्रणाम करूया. ओम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, सद्गुरु माऊली को प्रणाम, परमात्मा एक. मी पूजनीय सद्गुरू माऊलीला विनंती करतो की त्यांनी आम्हाला सविस्तर असं ज्ञानामृत पाजावं. आज आजच्या दिवशी मुजबेवेला या गावातील संयुक्त सत्संग सोहळा मुजगे या गावाच्या या परांगणावर सुरू झालेला आहे. या सोहळ्यात माझे इष्टवून भगवान बाबा हनुमान जे उपस्थित आहे. प्रभूला माझा प्रणाम. माझे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, त्या माऊलीला प्रणाम. आयोजनाचे अध्यक्ष साहेब त्यांना प्रणाम. उपस्थित भगवंताचे सगळे भक्त तुम्हाला प्रणाम. माझ्या आई बहिणी या ठिकाणी बसून आहेत, तुम्हाला सुद्धा प्रणाम. आपल्या समितीचे अध्यक्ष साहेब, सचिव साहेब या व्यासपीठावर बसून आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. बंधूंनो, हा सत्संग सोहळा वर्षाकाठी या ग्राउंडवर एक वेळा होत असते. पण मागच्या वर्षी काही झालं नाही, कोरोना होता त्याच्यामुळे. पण यावर्षी परत झालेला आहे आणि तुमची माझी भेट याच परांगणावर सत्संगाच्या निमित्ताने होत असते. ती आज पण झालेली आहे. या भेटी आणि गाठीचा संबंध ईश्वरानं आणून दिला, त्या ईश्वराला मी प्रणाम करतो. प्रश्न आहे की मी तुमच्यासमोर कोणत्या विषयावर बोलू. जगी जीवनाचे सार घेऊन या सत्वर, जसे ज्याचे कर्म तसे फल देतो ईश्वर. कर्माच्या सुधारणेसाठी आम्ही सगळेच लोक या ईश्वराच्या सानिध्याला याची निवड केली. आपण हळू आपण पुढं जायला लागलो, मोठे झालो. जे आधी होतं ते आता नाही, आणि जे आता आहे ते भविष्यात राहणार नाही. जीवनाचं असंच आहे. कारण ईश्वराने कर्माला मोठं एक स्थान दिलेलं आहे. तो म्हणते आधी तू कर माझ्यासाठी, नंतर मी तुझ्यासाठी काहीतरी करणार.
आधी क्षेत्रात नसल्यानंतरच्या आधी आपण देवदेवतेची साधना भरपूर रूपाने केली. माझ्याकडे बरेच लोक येत असतात. या 2 दिवसात 3 दिवसाच्या आधीसुद्धा एक परिवारातले लोक आले. त्यांच्यासोबत त्यांची आई होती, मुलं होती, सोनं होती. येऊन सगळेच बसले. आईनं डोळ्याचं ऑपरेशन केलं, पण ते ऑपरेशन केलं ते काय साधलं माहीत नाही, पण ते डोळ्याने दिसत नाही असं म्हणायला लागले. पुढचं त्यांना विचारलं की काय झालं असं, की आईचा डोळा म्हणजे दोन्ही डोळे एका डोळ्याचं ऑपरेशन केलं नाही, दोन्ही डोळे आंधळे झाले. याला कारण काय आहे माहीत नाही म्हणे. डॉक्टर म्हणते म्हणे की आता याला काही तुम्ही कुठेही न्याल तर हे डोळ्याची ज्योती येईल याची काही गॅरंटी नाही. मी हे तुम्हाला यासाठी सांगितलं, जर या शरीरातली ज्योत विझली तर तिला पेटवता येत नाही. जाळता येते का नंतर? शरीरातून ज्योतरूपी दिवा हा विझला तर त्याला काय मग पुन्हा जाळता येत नाही. पण बाबाजवळचा दिवा विझला तर तेल टाकून परत अगरबत्तीनं किंवा माचीच्या काडीनं त्याला जाळता येईल. एक डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि दोन्ही डोळे बसले. मी विचारलं की या आईच्या अंगात काही येते का, तर दुसरी एक आई त्यांच्यासोबत आली. ती म्हणे हो यांच्या अंगात येते. मला संधी खूप चांगली आहे. अंगात येणे, मस्त्या करणे, खोटेनाटं बोलणे, याची त्याची बदनामी करणे, तर मला थोडा आनंद झाला त्या विषयावर. तर मी आईला म्हणून दिलं. आई म्हटलं तुझ्या अंगात येते हे सगळंच सांगून दिले तुमच्या घरचे लोक, आणि तुम्ही आता माझ्या निवासस्थानी बसून आहात. अंगात कसं येते ते मी तुम्हाला सांगा. बस पटकन डोळे बंद केले आणि डोकं मोठ्याने हलवण्याचं कार्य सुरू झालं. घरचे लोक म्हणायला लागले की बाबा म्हणे याच्या अंगात पुन्हा आला तर आता हे लवकर जाणार नाही, म्हणजे तुम्ही शांत बसा. अंगातलं मस्ती लवकरच जाते. त्या आईची बी जे काही क्रिया आहे लवकरच शांत होईल. 5 मिनिटात ती शांत झाली. मी आईला विचारलं तुम्ही योगा तर मोठा खूप चांगला करता, योगा जो तुम्ही करत आहात ना ते खूप चांगला करता. हा योगा जर तुम्ही एखाद्या चौकात मांडला असता तर आमच्यासारखे लोक आले असतील तुमच्या योगा मध्ये प्रवेश केला असता मी, तर खूप चांगलं आमचंही भलं झालं असतं. याला आला होता ते कोण? आता म्हणे मला काही माहीत नाही. म्हणजे तुला सगळंच काही माहीत आहे. आपल्याला सगळंच काही मार्गाचं माहीत आहे, ह्याच्यात काही माझं दुमत नाही. ती पहिली अगरबत्ती, नंतरची अगरबत्ती, मग ते 21 दिवस, 11 दिवस, 12 दिवस जे काही आपण करत आलो आतापर्यंत हा कर्म सगळ्यांना माहीत आहे. पण मानव जेव्हा मोठा होते ना तर तुकाराम महाराजांना खोटं नाही बोलले. या लहान बाळाचं आणि मोठ्या माणसाचं त्याने बोललं जेव्हा परीक्षण केलं तेव्हा सांगायला लागले, जया अंगे मोठेपण तया यातना कठीण. जसे जसे तुम्ही परिवारात, परमार्थात, शेजारात, गावात जसे जसे तुम्ही मोठे होत जाल तुमची यात्रा कठीण होत जाईल. आणि याला कारण काय असेल? याला एकच कारण आहे, आपण देवाच्या आकाशाला हात पुरवण्याचं काम करतो. पण आकाश एवढं मोठं आहे की आपला हात त्याला पुरणार नाही. एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही 6 वर्षापासून मार्गात जाता, चालले मार्गाने किती किलोमीटर, तर तुमच्या आमच्याजवळ काय उत्तर आहे? आम्ही काय उत्तर देणार? मार्गात आलो आम्हाला 6 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. एखाद्या आमच्या मित्रांना थट्टा म्हणून तरी आम्हाला विचारलं असतं का तुम्ही मार्गात ना? हो, मार्ग म्हणजे रस्ता. मग तुम्ही मार्गात आहात ना? हो. तुम्ही चालता मार्गात? हो. मग किती किलोमीटर चाललं? आमच्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. रस्ता चालत नाही, रस्त्यावरून तुम्हाला आम्हाला जावं लागते.
आम्ही जन्माला आलो तर ही धरा आम्हाला सांभाळण्यासाठी मिळाली, पण या धरावरून जाऊ ना आम्ही तिथं, तर धरावर नाही जाणार, आम्ही घाटावर जाऊ आणि तिथं सांभाळणारे 4 लोक राहील, घरापासून तर तिथं नेण्यापर्यंत. म्हणजे या जीवनाचं महत्त्व काय, रहस्य काय. कधी कधी तरुण पोरं माझ्याजवळ बसतात आणि चर्चा करतात. तुम्ही त्याला उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करो. प्यार हुआ मेंढके से तो पद्मिनी क्या चीज है. मेंढकी म्हणजे अविचार. त्याच्याबरोबर जर आपला संबंध आला तर मग हा परमात्माचा विसर पडणार की नाही पडणार. नेहमीच विसर पडतो, नेहमीच घसरण होत असते. या घसरणाला थांबवण्यासाठी त्या ईश्वराने आम्हाला हे सानिध्य दिलं आहे. या वर्गातून मोठ्या म्हणजे 8वी ते 9वीला जायचं असलं तर त्या पोराला 1 वर्ष परिश्रम करावं लागते. पण अनेकाला सोडून आम्हाला मार्गात यायला तर आम्हाला 1 वर्षाचं परिश्रम सहन करावं लागलं नाही. आपली पीडा सांगितली, कार्य देणाऱ्यांनी कार्य दिलं, आम्ही बसलो, बाबाला सांगितलं, सगळ्यात मी विसरलो आणि आम्ही काहीच नाही विसरलो. मोठे झाले तर जसे तसेच. आकाशातलं पाणी जमिनी आला, जमिनीचं पाणी नदीला गेला, नाल्याला गेला, तलावात गेला आणि शांत झाला. आकाशातला जेवढ्या धारावर पाणी येते ना बाबा हो, तो पाणी परत आकाशात जाते. नालीतली माती जमिनीवर, जमिनीची माती नाल्यात. या ईश्वराला आम्हाला जर समजायचंच असेल तर पहिले तर आम्हाला स्वतःला समजावं लागेल की मी कोण आहो, देवाने माझी निवड का केली, मला या मार्गात त्यांनी का पाठवलं. पहिले आम्हाला समजावं लागेल. देवाचं नाव तर आम्ही हजारोनं घेतलं, पण तिथं आम्हाला आराम झाला नाही. आणि इथं नाव न घेता काहीने आम्हाला सांगितलं, आम्ही तसं केलं. याच्या आधी बी लोकांनी आम्हाला सांगितलं असं ना, वैद्यव्यानी, देवी देवतेनी, पण तिथं काही जमलं नाही. इथं जमलं आहे तर देवाने मला इथं जमवलं काहून. बाकीच्या ठिकाणी मला जमवलं नाही कोणी, किंवा जमवण्यासाठी प्रयत्न झाला तरी मी जमलो नाही. मग इथं मला कसं जमवलं हे आम्हाला पाहायला लागलं की मला जमवलं तर जमवलं काहून. देवाच्या माझ्याप्रती कोणता उद्देश आहे, मला काय करायचं आहे आणि त्याला काय कारण आहे. आम्ही आपलं कारण कोणतं सांगितलं देवाजवळ, एकच कारण सांगितलं आहे. देवा आता सगळं विसरलो मी, तुझ्याजवळ आलो, तू माझा सांभाळ कर. देव किती आहेत, जेवढे माणसं तेवढे देव आहेत का. तुम्हाला विचारतो, जेवढे माणसं तेवढे देव आहेत. हा एकच आहे ना, आणि आम्ही हजारो आहोत. हा कोणाकोणाकडे पाहिजे. 2 डोळे राहून आम्ही 1.5 किलोमीटर अंतरस्तर तय करू शकतो, डोळ्याने पाहू शकतो. नंतर आमची झोप जात नाही पुढं. आपण सगळेच लोक देवाला सांगत आहोत, तो कोणाकोणाचं ऐकल आणि कोणाकोणाची मदत करत. पण तो एक असतानाही एकच सूर्य उदयाला येतो ना. जेवढे माणसं तेवढे सूर्य उदयाला येतात काय. मग आता सूर्याची गरज आहे आपल्याला का त्याच्या प्रकाशाची गरज आहे. कशाची गरज आहे. सूर्याला प्रकाशाची गरज आहे की सूर्याची गरज आहे. बोला ना. अरे खूप दिवसांनी तुमची माझी भेट झाली, 2 वर्ष झाली भेट नाही होत. आणि प्रश्न उत्तर अशी आली तर चांगलं राहते. सूर्याची आवश्यकता आहे, सूर्याच्या प्रकाशाची. आणि मार्गात आलो तर देवाची आवश्यकता आहे की मार्गाची. आणि नियम आम्ही व्यासपीठावरून सांगतो तर सांगणं हे महत्त्वाचं आहे की सांगितलेलं ऐकलं त्या पद्धतीनं चालणं महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, जया अंगी मोठे कोण्या तया यातना कठीण. यंग आहोत आता 25, 30, 40, 50 वर्षाचे, काय वाटत नाही. एक वेळा खाट्यावर जाऊन बसा, 70-80 ओलांडली म्हणजे मग पता लागते. एक भुगावचा अनुभव सांगतो तुम्हाला. आम्ही करंडीला गेलो होतो, तर तो पोरगा माझ्याजवळ बसला होता. मी म्हटलं, बेटा तुझं लग्न करायचं होतं तर लग्न जोडलं का? तर बाबाने पक्क झालं लग्न. अच्छा, चांगलं झालं. अरे मला आई चालली गेली, तर आता घराचा स्वयंपाक वगैरे कोण करते? कारण तो एकच पोरगा होता, बाप आधीच मेला होता, बहीण नाही ना, भाऊ नाही, कोण नाही. जेव्हा मी ना आईचं नाव घेतलं तेव्हा ते डोळे भरून आले. आईचे महत्व मला तेव्हा समजलं म्हणे, जेव्हा माझी आई माझ्या घरातून गेली म्हणे. या देवाचं केव्हा महत्व समजा आम्ही मेल्यावर. माझी आई गेली म्हणे. माझी आई मला खूप माझ्यावर प्रेम करत होती. बाबा तर पहिलेच गेले म्हणे, आणि आता माझी आई खूप प्रेम करत होती म्हणे. आईनं म्हटलं होतं म्हणे का, बेटा माझ्याने काही कामं होत नाही तर लग्न करून टाक, एक सून घेऊ नये. पण मी ना आईनं ऐकलं नाही. एकाएकीच म्हणे अटक आला, ती आई मरून गेली म्हणे माझी. त्याच्या डोळे भरून आले. अरे घाबरू नको म्हटलं, आता जुडला आहे ना, लवकरच तुला सुखाचा दिवस दिसेल. या देवाची आठवण तेव्हा आम्हाला येईल जेव्हा आम्हाला आमच्याकडून हा सगळं हिरावून घेईल, आणि मग अन्नाचा दानाही ठेवणार नाही घरात. तेव्हा आम्हाला या देवाची आठवण येईल. तो पण त्या देवाची आठवण नाही येत. आम्ही पूजा कोणाची करतो? देवाची ना. कोणाची करतो पूजा? आम्ही करतो कोणाची? देवाची ना. तुमचं म्हणणं काय आहे? याचा अर्थ तुम्ही पूजाच करत नाही वाटते, है ना? पूजा नाही करत तुम्ही. काय करता? काय करता? आपण याला 2-3 नाव देऊनच टाकले. हा एका नावाचा देव नाही आहे, लक्षात ठेवण्याची गोष्ट. याला देव बी म्हणतो, बाबाही म्हणतो, हनुमान बी म्हणतो, ओम बाबाही म्हणतो. याला सुद्धा 3-4 नावं दिली आहेत. हा एक नावाचा देव नाही आहे. हा 4 भुवनातला देव आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हा राहून फिरून आला इथं. तिथे याला असाच त्रास झाला यांच्या भक्ता करून, आणि आताही याला असाच त्रास होणार यांच्या भक्ता करून. तो रोज रात्रंदिवस लढत बसलेला आहे. आमचा देव आमच्या जवळ आहे, तुमचा देव तुमच्या जवळ आहे. आणि मी एक सत्संगात सांगितलं होतो, कदाचित तुम्हाला माहीत असेल, की मार्ग जरी एक असेल तर एक माणसाचा मार्ग आहे आणि एक ईश्वराचा मार्ग आहे. मार्ग आहेत 2 जीवनात. एक माणूस आपल्या मार्गाने चालत असतो आणि एक व्यक्ती ईश्वराच्या मार्गाने चालत असतो. आणि ईश्वराच्या मार्गाने चालतात चालतात जेव्हा त्याच्या पायाला दुखणं येतात, तेव्हा तो परत आपलाच मार्ग निवडून पुढचा प्रवास करतो. आपल्या मार्गाचा आपला प्रवास सगळ्यात जास्त आहे, देवाच्या मार्गाचा देवाचा प्रवास कमी आहे. त्याच्यामुळे मग वाद विवाद आणि संघर्षाला कोणी जन्म देत नाही, ईश्वर जन्म देत नाही. आम्ही तुम्ही देऊन विघ्न निर्माण करण्याचं काम करत असतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं, जयांगी मोठेपणे तया यातना कशी. बालपणात आईनं सांभाळलं हो आम्हाला, तुम्हालाही सांभाळलं असेल. मधला जो पडाव आला युवा अवस्थेमध्ये, तेव्हा आम्हाला साधू संत महात्मे काही मिळाले नाही. तिसरा पडाव आला म्हातारपण, तेव्हा देवाची आठवण आली. म्हातारपणात जेव्हा आम्ही खाटेवर पडलो होतो तेव्हा वेळ खूप होऊन गेली होती. ना म्हातारपणात देव भेटला, ना म्हातारपणात ज्या घरी आमचा म्हातारपण गेलेला, ना म्हातारपणासाठी माणसं मिळाली. बालपन माँ के साथ, युवा अवस्था दी महात्मा के साथ जाके तो परमात्मा स्वयं में आके मिल जाता.
लेकिन वैसा हुआ नहीं है। इसलिए याच्याच कारणास्तव बाबा आम्हाला म्हणतोय, बेटा मी तुझ्याच जवळ आहो, पण तू कर्महीन आहेस. कर्महीन नर पावत नाही. माझ्याजवळ येणारा हा जो भक्त आहे हा चंचल स्वभावाचा आहे, अहंकारानं भरलेला आहे, हा अस्तित्व मिटवायला चाललेला आहे. आणि म्हणून याचा सगळा अभ्यास जेव्हा कबीरदास साहेबांना केला तर त्यांनी आपल्या वाणीमध्ये हे सांगितलं, कर्महीन नर पावत नाही. सगळा खेळ आहे कर्माचा. आपण बोटाचे दुसऱ्याकडे दाखवतो, 4 बोटं आपल्याकडे चुकून असतात. तो जरी आपल्या बोटानं गुन्हेगार असेल, पण आपली त्याच्यापेक्षा 4 पटीनं गुन्हेगार असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा या परमात्म्याचं साधन लक्षात येईल. नाही येणार नाही. एक वेळा एक तपस्वी साधण्याला बसला, 12 वर्ष झाली. आकाशामध्ये पक्षी भ्रमण करत होते. म्हणजे हा इथं बसलेला इतके वर्ष झाले, हालचाल काहीच नाही बॉडीमध्ये. याचं परीक्षण करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याचं परीक्षण करते, आपलं काय करत नाही. आता या पक्ष्याचंही तसं झालं. आणि कळप होता कावड्याचा. तिथला एक मुखिया कावडा आला आणि त्यांनी त्या बाबाजीचं परीक्षण केलं. त्याला लागली होती समाधी. जेव्हा सगळ्याला जो माणूस सांभाळून घेते, नाल्याचं पाणी असो का नदीचं असो, गटारातलं असो का बाथरूमचं असो, नदीला गेल्यानं नदी जर समुद्राला मिळाली तर समुद्र असं म्हणत नाही, हा गंदा पाणी मी तुला आपल्यात घेत नाही. ईश्वराचे तसंच आहे. ईश्वराचे तसंच आहे. तो कधी विचारच करत नाही माझ्या दरबारात आला हा फेकला आहे की चांगला आहे. आणि त्याची किंमत नंतर होते, आधी होत नाही. बालपणात लेकराला काय समजते, पण युवावस्थेमध्ये आल्यानंतर समजते त्यांना. जेव्हा तो समाजात फिरत जाते तेव्हा समाजात फिरायला जाते तेव्हा त्याला समजते. अनेक मित्र मिळतात, शाळेमध्ये क्लासमध्ये जातात तेव्हा समाजाकडे त्याचं नजर असते. तो पाहत असते त्याला सगळं काही. मग हळूहळू समाज काय, जग काय, मार्ग काय, धर्म काय, पंथ काय, जगणं काय, मरणं काय, हे सगळं समजते. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही गावच्या सत्संगात जो महिन्याचा सत्संग कोणाकडे होतो तेव्हा नाही जात असाल, है ना? तेव्हा एवढे उपस्थिती राहते का महिन्याकाठी? हा सत्संग तर फिरता असाल ना येते भाऊ. असे स्थायी सत्संग आहे की फिरणारा? हा फिरणारा सत्संग आहे. हा फिरता फिरता आलेच नाही इथं घाटावर, आले का नाही? पण जे स्थायी सत्संग आहे हा फिरता आहे, वर्षाकाठी फिरून येतं. पण सत्संगाची बैठक तर प्रत्येक महिन्यात होते. आम्ही जातो का तिथं? जातो. किती लोक हातवर करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे बाबा तुम्ही काय दुसऱ्याचा हात पाहून आपला हात असा करून राहिले का? इलेक्शन झालंय, मतदान झालंय, आता हात असा करायचा काही गरज नाही. हलवाचं जाय तर असा हलवा म्हणजे चांगलं राहील. त्या सत्संगात एवढी उपस्थिती राहत नाही. आता आपल्याला शाळेत नाव टाकायचं आहे आणि आपलं वय 18 वर्षाचं आहे. वयाच्या हिशोबाप्रमाणे पहिल्या वर्गापासून तर मॅट्रिकपर्यंत 16-17 वर्ष लागते. आता आपण जर टीचरकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की बा मला ॲडमिशन 10व्या वर्गात पाहिजे, देईन का? नाही देणार ना. मग सत्संगाचं सानिध्य आहे तिनक्यापासून तर टेंब्यापर्यंत. गावाचा सत्संग सोडून जर तुम्ही दुसऱ्या गावात
म्हणजे गावात जात नसाल, दुसऱ्या गावात जात असाल तर जे गावात मिळते त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या गावात कधीच मिळत नाही. तर गाव आणि नाव हे दोन्ही बैल घेऊन जाण्यापेक्षा गावातलाही सत्संग भरगच्ची झाला पाहिजे आणि मग याही सत्संगामध्ये या समुद्रासारखा हा सागर भरायला पाहिजे. तेव्हा सगळं समजलं ना. आता इथं आल्यानंतर ना मौज वाटते, मौज मौज में आए वो रहे रे कचरे को समंदर कर डाला ये तो उसके रीत पुरानी खाली देखा भर डाला. पुढे काय म्हणतो, जा तू भी जा इस दर पे सबकी किस्मत बनती है तेरे तकदीर बनाना इसके लिए कोई बात नहीं. इतना दिया बाबा ने हमको उतने हमारे अवकात नहीं. ये तो कर्म है उसका वरना हम में तो ऐसी बात नहीं. इतना दिया बाबा ने हमको. एवढं दिलं आहे, एवढी ताकद दिली आहे. आता साधं बसला, परीक्षण झालं, कावळा आला, कावळीने चोच मारली, काय हलचल दिसली नाही. त्याला वाटलं का आता मस्त जेवण चांगलं मिळते आपल्याला, चला आपली बिरादरीतले जेवढे लोक आहेत तेवढे घेऊन. हा बुडाला गेला सगळ्याकडे, सगळ्याला बोलावलं, चाला म्हणजे तुम्ही सगळे उपाशी हा, देवानं पोट भरून न ठेवलंय आपल्याजवळ, चला माझ्या बरोबर. सगळे आले. तर तिथला एक दुसरा जो सेकंड नंबरचा होता उपाध्यक्ष, तो म्हणजे इथे परीक्षण करणं आवश्यक आहे. हा बुड्ढा जर उठला तर मग आपला झोड आपल्याला मारल्याशिवाय ठेवणार नाही. नाही एक वेळा परीक्षण करू याचा, पुन्हा परीक्षणाला गेले. कोणी त्याला हातावर, बोटावर, कानावर, तोंडावर सोस मारायचे, पण बाबाजी समाधीत गेले होते, फल नाही, चल नाही. म्हणजे हा मेला, हा मेला. मग त्याचा चांगलं मांस म्हणजे आपलं पोट भरते. आणि भिडा रे म्हणे, जे भिडले पूर्ण अंगाचा मांस खाऊन टाकला, फक्त हाडाचा साचा राहिला. आणि जेव्हा इथपर्यंत बाजू आली डोळ्यापर्यंत, तेव्हा आवाज निघाला, कागा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना मोहे मत खाइयो मुझे पिया मिलन की आस. अरे मी तुम्ही सगळंच खाल्लं ना, दोन डोळे खाऊ नका, मला एक वेळा ईश्वराला पाहायचं आहे. आम्ही तर बाबाचा माल खूप खाल्ला आहे व, चोरून खाल्ला, लपून खाल्ला, बैमानीने खाल्ला. कागा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना मोहे मत खाइयो मुझे पिया मिलन की आस. आम्हाला कधी असं वाटलंच नाही. मी देवाचा तर खूप खाल्ला लहानपणापासून, पण जे खाल्लाय ते द्यावं लागते, याच्याकडे काही आमची नजर नाही गेली. जर ती गेली असती तर प्रत्येक गावातून एक महात्मा बाहेर निघाला असता. एक महात्मा. गौतम बुद्ध एकटाच होता, त्यानं 5च लोक घेतले. महावीरांनी 5च माणसं घेतले. आणि तुकाराम महाराजही म्हणायला लागला, जेव्हा शिवाजी महाराज नजारा घेऊन गेला तेव्हा, तुमच्या नजाऱ्याचं मला काय काम, मला जातीचे 5 द्या, मला जातीचे पाहिजे 5. हे 12 चिंध्या बांधून काय करून. पण हा देव माहीत नाही आपला, याने भक्ताचा कोणता लोभ सुटला होता.
याने एवढे दिले एवढे दिले एवढे दिले, ते त्याला सांभाळणंच होत नाही, एवढे देऊन टाकले. म्हणून त्याने दिलेच आहे तर त्याला प्रसाद म्हणून साठवून ठेवा आपल्या ह्याच्यात. यांनी सगळ्याचंच कल्याण केलं आहे, तर तुमचंही करण, तुमचंही करण. कारण आपण दुर्गुणात भरून आहोत, हा सद्गुणात भरून आहे. दुर्गुण आपल्या जास्त आहे, सद्गुण याच्यात जास्त आहे. आपलं दुर्गुण आपल्याला समाप्त करणे, याच्या सद्गुणामध्ये जाऊन बसणे. जेव्हा तुम्ही सद्गुणामध्ये जाऊन बसाल तेव्हा तुमचा गुरु कोण आहे तुमच्या लक्षात येईल. नाही तर येणारच नाही. आताही नाही. हा जेव्हा उपदेश देतो ना तेव्हा गुरुपणा येतो, आणि जेव्हा हा कृपा करतो आमच्यावर तेव्हा देवरूपाने आमच्या पाठीमागे फिरत असतो. देवरूपानं. आणि समाजाला मोठी आदत पडली आहे नाव द्यायची. देव देव नाही म्हणत की तुम्ही मला हे म्हणा ते म्हणा, काही हनुमान म्हणा की आणखी काही म्हणा. देव नाही म्हणत, हा माणूसच बोलतो. हाच घडवतो, हाच मूर्ती बनवतो ना हाच उरावर निघून टाकतो नदीच्या. हाच जन्माला येतो, हाच मोठा होतो, हाच वाईट चांगलं कर्म करून प्राण सोडतो, परत जन्माला येतो. त्या गोष्टीकडे थोडंसं आम्हाला लक्ष द्यावं लागणार. हा याच्याकडून जेवढं घेतलं आहे तेवढा हिशोबाप्रमाणे द्यावी लागणार हे लक्षात ठेवा. त्यांनी कोणाला सोडलं नाही. तो मलाही नाही सोडणार ना तुम्हालाही नाही सोडणार. हा ठल आहे. हा केव्हा ठलवून काही सांगता येत नाही. ठल आहे, ठल. आणि त्या ठलच्या कट्यात आम्ही सगळे फिट आहोत. मलाही तुमच्यावर दोषारोपण लावता येते 100. तर माझा स्वभाव नाही, मला माझ्या गुरुने शिकवलंच नाही. नाही शिकवलं. राम रावणाच्या युद्धाची एक छोटीशी कहाणी तुमच्या पुढे मांडतो, मी तुमच्या लक्षात येऊन जाईल. रावणातले सगळेच लोक मेले, फक्त एक भाऊ वाचला होता. आणि त्याला देवाचं वरदान होता का एक दिवशी तू जागशील आणि 6 महिने झोपशील. त्याला अवघाती उठवण्यात आलं. अवघाती म्हणजे 6 महिने व्हायचे होते, त्याला जागवले आणि झोपेतून तो जागला. आपल्या भावाकडे गेला की मला असं काय झालं बा, तुम्ही मला वरदानाप्रमाणे झोपू नाही दिलं, जागवलं. म्हणजे लंका सुरक्षित नाही आहे. इतके महावीर होते तरी लंका सुरक्षित नाही आहे. तुमच्या आमच्याजवळ एक बी महावीर नाही आहे. सुरक्षित आहे असं समजूच नका. केव्हा बिघडण काही सांगता येत नाही. म्हणजे लंका सुरक्षित नाही आहे. म्हणजे काय झालं लंकेत? म्हणजे आक्रमण केलंय. कोण आक्रमण केलं? म्हणजे अयोध्यातला एक मुलगा आला, त्यानं आक्रमण केलंय, त्याचं नाव आहे राम. तेव्हा हा 6 महिने झोपणारा, एक दिवस जागणारा राम हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या भावाला उपदेश देतो आहे. अरे तो राम नावाचा जो व्यक्ती आहे तो विष्णूचा अवतार आहे. त्याच्याशी तुझी दुश्मनी कशी झाली? कशी झाली सांग. म्हणजे नाही त्यांनी आक्रमण केलं म्हणजे तो पागल आहे का आक्रमण करत? तो आपला इष्ट आहे विष्णू. आम्हाला कसं वाटलंच नाही का हा हनुमानजी आमचा इष्ट आहे म्हणून. राक्षसाला सुद्धा या देवाची जाणीव झाली रणभूमीवर. अरे कारण काय झालं ते सांग. दुश्मनीचं हा सांगायला तयार नाही. म्हणजे तू जास्त मला विचारू नको. तुला या युद्धात जायचं आहे का नाही आहे? मी जाईन, पण मला कारण सांग की मला ब्रह्मा करून जर वरदान मिळाला होता त्या मधातच भंग का केला? मला मधात काऊन उठवलं?
आणि लंका जर सुरक्षित नाही त्याला कारण काय आहे हा सांगायला तयार नाही. आपल्याजवळ कुंभकर्ण बी आहे आणि रावण बी आहे आणि रामही आहे, तिन्ही आहे. त्याची तुम्हाला आठवण करून देऊन राहिलो मी. तो प्रश्न असा आला म्हणजे तू युद्धाला जा, नाही जात असेल तर म्हणे मी जाईल. अरे भाऊ धर्म निभवणार आहो मी. त्याला माहिती पहिलेच झाली होती की रामाची पत्नी जानकीला यांनी हरवून चोरी करून घेऊन आलाय. ते लक्ष्मीचा अवतार आहे, तो मोठं पाप केलं म्हणे. कुंभकर्ण आपल्या भावाला म्हणून ते मोठं पाप केलं असतो. राम विष्णूचा अवतार आहे आणि या विष्णूच्या साधनेमध्ये आम्ही बसून आहोत. म्हणे आताही वेळ गेली नाही. राक्षस लोकांचा हा जर तुला टिकवून ठेवायचा असेल तर चोरीनं आणली ती वस्तू सन्मानानं वापस कर. नाही म्हणे मी नाही करत. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे, मी तर चाललो युद्धासाठी. जर मी मेलो युद्धामध्ये आणि त्याच्यानंतर जर तुला लंका सुरक्षित करायची आहे तर त्या आईला तो सन्मानानं रामाकडे देजो, नाही तर तुझी लंकाना हा राक्षस जीवनाचा नाश होऊन जाईल. राक्षसाला सुद्धा देव समजला. कुंभकर्ण मेला, मग रावण गेला. मग याच्याबरोबर युद्ध झाला, हाही पडला धारावर. तेव्हा हा रामाला भावाला म्हणतोय, अरे माझ्यापेक्षा ज्ञानी आहे तो रावण, तू जा आणि 4 नीतीचं, एका नीतीचं नाही, 4 नीतीचं ज्ञान त्याच्याकडून प्राप्त करून टाक. मग तुला जगणं कसं, मरणं कसं, धर्म कसं न कर्तव्य कसं, हे 4ही भाग तुलाच लक्षात येईल. आम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काही समजतच नाही. हा गेला, डोक्याकडे जाऊन उभा राहिला. माझ्या भावाने तुमच्याकडे पाठवलं म्हणे, प्राणनिकाचा होता. डोळे उघडून पाहते की हा का कुठं उभा आहे. याची दिशा दिसली त्याला, रावणाला विरुद्ध दिशेत उभा आहे. त्याला उपदेश कसं करायचा. डोळे बंद करून टाकले, एक शब्द बोलला नाही. याला आला राग, भावाजवळ गेला. आपल्या भावाला म्हणते रामाला, राक्षसच राहते म्हणते, ते काय माणसंच राहत नाही, तर राक्षसच राहते म्हणे. गेलो होतो हात जवळ आणि विचारलं की मला उपदेश करा, तर याने उपदेश केला नाही म्हणे. म्हणजे तुझं चुकलं आहे. राम काय म्हणते भावाला, तुझं चुकलं. रावणाला म्हणत नाही तो तुझं चुकलं आहे म्हणून. आपल्या भावाला म्हणते गुरुजवळून उपदेश जायचा आहे तर चरणाकडे उभं राहावं लागते. मूर्खा, तो डोक्याकडे उभा होता, तुला काय तो उपदेश देणार आहे. जा त्याच्या चरणाकडे उभा राह आणि गुरुदेव म्हणून त्याला आवाज दे. धारावर पडल्यानंतरही देव म्हणते गुरु म्हणून त्याला आवाज दे. गुरु गोविंद दोघीकडे काकू लागो पाव, बलहारी गुरुदेव की गोविंद देव बताय. गेला न पायाजवळ उभा राहिला. माझ्या भावानं तुमच्याकडे पाठवला गुरुदेव म्हणे मला उपदेश करा. तेव्हा रावणाने त्याला 4 तत्वाचा उपदेश केलेला आहे. बंधूंनो, आपण आपल्याकडे जर बघितलं तर हा सद्गुरूला आपण मागणी मागतो तेव्हा आम्ही कोणत्या जागेवर बसून मागणी घालतो. एक वेळा फिरून पाहाल, या शब्दावर विचार करावा. तुम्ही मागणी मागता तेव्हा तुमची मागणी चरणाकडे, देवाच्या चरणाकडे तुम्ही उभा की देवाच्या पाठीमागे डोक्याकडे उभे आहा. लक्षात येऊन जाईल, लक्षात येऊन जाईल. आणि देवाला केव्हा मोठं व्हायचं त्याला घाई नव्हती. देव मोठा केव्हा झाला, सत्य गेला, द्वापर गेला, त्रेता गेला, हा सतीमध्ये मोठा झाला होता. सतीमध्ये
मग ते सांभाळता द्वापामध्येही सांभाळलं, त्रेतामध्येही सांभाळलं ना आता कलियुगामध्येही सांभाळलं. पण या देवाला 3 युगामध्ये सांभाळणारा भक्त पैदा झाला नाही. आणि म्हणून हे विटंबना आहे. म्हणून आग्रह माझा तुम्हाला एवढंच आहे. एक गोष्ट परत सांगतो तुम्हाला, माया मरी ना मन मरा मर मर गए शरीर, आशा तृष्णा न मरी कह गए दास कबीर. माया मरत नाही, मन मरत नाही, फक्त शरीर मरतो. माया मरी ना मन मरा मर मर गए शरीर, आशा तृष्णा नहीं मरी कह गए दास कबीर. मोठं होऊन जगण्यापेक्षा लहान होऊन मस्त खेळा लेकरासारखे देवाबरोबर. ज्या दिवशी तुमच्यात पदाचा अभिमान होईल त्या दिवशी समजून जाता की आपलं पतन होणार आहे. तो युग आपल्यात आरंभ झालेला आहे. कोणत्याही पदाचा अभिमान नाही पाहिजे. घरातही आम्हाला जगायचं आहे तर मुलाला कधीच मुलाजवळ अगर तो वयात आलाय तसं बोलू नका की मी माझी केस उन्हात पिकवली नाही, तुला का समजते, मला जास्त समजते नाही. हात जोडून उभी राहा. तेव्हा त्याला बापाचं महत्त्व लक्षात येईल. आणि तुम्ही संघर्षाने उभे राहिले तर तो उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्याजवळ दुसरा कोणताच उपाय नाही आहे माघारपणात. त्याला आश्रमात टाकल्याशिवाय तुमच्याजवळ दुसरा मार्ग नाही. सेवा गेली चुलीत, सेवा होणारच नाही. परिवारात राहायचं आहे ते 4ही माणसं, याच्यात मोठा कोणी नाही. संयमाने, संस्काराने, याच्याने. आम्ही संयम संस्कार देवाला मागितला नाही बरं विनंतीमध्ये. देवा तुम्हाला काही देऊ नको, संयम दे. मला योग्य मार्गदर्शन करण्याची ताकद दे. मी बोलण्यापेक्षा माझ्या जागेवर तू माझ्या मनात माझ्या शरीरात येईल, तूच बोल. नाही बोल. बोलण्याचाही अभिमान आहे. ज्याला चांगला बोलता येतं ना तो हात पुरवायला पाहिजे आकाशात. आणि ज्याला बोलता येत नाही त्याची खिल्ली उडवण्यामध्ये मागे पुढं नाही पाहत आहे ना. राम नहीं तो बन पाएगा, क्यों लेता वनवास रे जोगी जोगी, दो शब्दों का दास रे जोगी. आता काय म्हणते तो, क्या तेरा विश्वास रे जोगी जोगी, दो शब्दों का दास रे जोगी. 2 शब्द कोणते, एक चांगला आणि एक वाईट. पर्यायापासून तर परमार्थापर्यंत किती आपण मोठे झाले पदानं. पदाचा रिटायरमेंट होतेच. ते आमदार खासदार मंत्री तंत्री जे होते ना त्याचे पद किती वर्षाचे. आमदार खासदाराचे 10 वर्ष. निवडून आला तर चांगला, निवडताना उघडा पडला तो पद गेला. आणि नोकरीवर जे लोक आहेत ते वयाचे 58 किंवा 60 वर्षाचे. 58-60 वर्षापर्यंत पदावर राहा. मग खूप त्रासही देते. आमचे सगूर साहेब होते ना, मी ते त्यांची गाडी घेऊन जात होतो नागपूरला. तर भाजीपाल्याची थैली माझ्या हातात, खरेदी त्याची, भरणं माझं. मग गाड्या लावायची तिकडे नागपूरला जागा नाही, गाड्या थैली घेऊन जायची. मग त्यांना तिथून येताना वापस आलं तर मग ते थैलीसुद्धा गाडीतून साहेब उचलून नेत नव्हते, आम्हाला नेऊन जात लागत होतं. आणि जेव्हा माझं रिटायरमेंट झालं ते त्याचे भेट मला मार्केटमध्ये भेटला. 2 हातामध्ये थैल्या, चालला असा. साहेब नमस्कार. अरे बोले गुजरात कहा, ऐसे आ गया बोला इधर घूमने के लिए. हिंदी बोलत होता. तो साहब बोला ये झोला अभी. अरे बड़ी तकलीफ आहे. बोले झोला कैसे उठा के लेके जाओ. मला तेव्हा विचार आला, पदावर होतास ना
तर सगळ्याला पीडा पोचवली. मार्गात असतानाही तुम्ही पीडा पोचवा दुसऱ्याला, तर माझी गोष्ट लक्षात ठेवा, ती पीडा तुम्हाला लागणार नाही, उलटी पीड ज्यांनी पोचवली आहे त्याच्याकडे जाईल. तो बोले निनावे थोडासा मदत करणे लागले, गाडी जवळच होती. द्या म्हटलं साहेब, देते दोन्ही थैले घेऊन मी गेलो होतो गाडीत टाकायसाठी. आणि माझ्या साहेबांना दारू प्यायचा मोठा शौक होता. या डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होतो. ते त्याच्या सिगारेट संपून गेल्या, माझी ड्युटी संपली आणि रात्री 10 वाजता मला म्हणायला लागलं, निनावले तू सक्करतळा चौक नागपूरच्या दुकान चालू राहते, वास एक सिगारेट का पाकिटला. पाकिट आणण्यासाठी मला नागपूरला पाठवलं होतं साहेबांना. पण आहे त्याचा अभिमान. तर तो अभिमान नंतर घडत 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 जेव्हा आम्ही धारावर पडतो तेव्हा आम्हाला सांभाळणारा कोणी या विश्वात नाही, कोणी नाही. इथे तरी लेकरं आपल्या आईवडिलाला ते धर्मशाळेत नेऊन टाकलेलं आहे. कोण कुठे नेऊन टाकते, कोण कुठं नेऊन टाकते, कुठं ठेवते, काय ठेवते, हे विटंबना आहे. या विटंबनेतून जर आम्हाला बाहेर निघायचं असेल तर बाबाच्या आशीर्वादाने जे आम्हाला मिळालं आहे त्याला सांभाळून ठेवा. जरी ते आज तुम्हाला वाटते की आपल्या कामाचं नाही आहे, तर भविष्यात तुमच्या कामाचं आहेच. ते कठीण परिस्थितीच्या वेळेस हात साथ करून तुम्हाला दुसरं कोणीही करू शकणार नाही. अरे कोण करणार आहे? ब्रह्मा मर गए, विष्णू मर गए, शिवधारी कोटी न कोट कन्हैया मर गए, रयत रही बिचारी. सगळेच गेले ना आपले पूर्वज. कोरोनामध्ये पैसा खूप होता, पैसा असताना इलाज झाला नाही. आणि त्या पोराचा जो भोगावच्या पोराचा तुम्हाला उदाहरण दिला, तो पटकन आई मिली का, हा भामरात होता, चली गई माँ. ममता गेली देवाप्रती, तर डोळ्याची आसवा थांबत नाही. याला थांबून ठेवा. कधीतरी असं तुमच्या जीवनात एक दिवस येईल, हे आसू बघून त्याच्या चरणी जाईल. आणि तुम्ही कितीही पाप केले असाल तरी तो तुम्हाला क्षमा करून देईल. पण कोणाची निंदापस्करी करू नका. जे चांगलं आहे ते निवडा आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करा. आडेपाठी मोजणारे खूप लोक तुम्हाला मिळतील. एक छोटंसं पुढं मला लंब बोलायला सांगितलं आहे, तर थोडंसं लंब करतो, एवढं नाही, एवढं. जंगलातला हत्ती गावात शिरला. आता गावात आल्यानंतर रस्ता चांगला मोठा आहे, चाल आपला मस्त डोलत चालत. नुकसान हत्तीनं काहीच केलं नव्हतं, काहीच नाही. काही झाडाच्या फांद्या नाही तोडल्या, काही नाही तोडल्या, काही नाही तोडल्या. गावातले पोरं बारं मोठे माणसं आया बहिणी सगळ्या बाहेर निघाल्या हत्तीला पाहायसाठी. हत्तीला आता जंगलातला हत्ती काय करेन काही भरोसा नाही. असं दोन भाऊ झाले. त्या गावातला कुत्रा गेला ना, बाकीच्या गावची कुत्री जमा करून घेऊन, आणि ते कुत्री अनाठे भोंगायला लागले त्या हत्तीवर. अनाठे काही कारणच नाही आहे. हत्ती मागं फिरून पाहिजे तर 10-12 कुत्र्याचा करप भोबच करे फक्त, बाकी काहीच नाही. हत्याला असं वाटलं की पागल कुत्रे माझे मागं आहे, वाजा वाजवून राहिले, मी पुढं चाललो बरात घेऊन. हत्तीनं नुकसान नाही केलं. त्याने मनात विचार केला, हे माझं काहीच बिघडू शकत नाही 10-12 असूनही, तर का करणार आहे, हे नुसती भुंकून राहिले. आणि कुत्र्यालाही माहीत आहे आपण याचं काही करू शकत नाही, भुंकल्याशिवाय. आपला जन्म भुकासाठी झाला, भुकासाठी. तिथपर्यंत गेले, गावाच्या सीमेपर्यंत. हत्ती फिरला आणि जो सोन उतरून डकारी मारली का नाही, सगळी कुत्री पळाली फाटतपर्यंत. जीवनाची परिस्थिती अशीच आहे. काय करा, कुठं जाल, कोणाला सांगाल. आता तुमचा कोण आहे कैवारी? तुम्ही जे आता साधना करतात त्याचा तोच आहे ना. तुमचा कैवारी कोण आहे आता? आणि तुम्ही सगळ्याचंच विसर्जन केलं. सगळ्यातच अशी कोणतीही वस्तू आपल्या जवळ ठेवली नाही की ज्याचं विसर्जन आम्ही केलं नाही.
हा आहे ना आता, हा आहे की नाही सांभाळणारा, हा सांभाळते का नाही आपल्याला? हा, मग याच्या नियमाला कोण सांभाळल? याच्या नियमाला आम्ही सांभाळलो नाही तर येम उभाच आहे आमच्या समोर. मी काढते तर येम बनते, हाल्यावर बसते, गळ्यात फास टाकते आणि ते उचलून काहीच नाही ठेवत. हा आहे सांभाळणारा. त्याच्या सांभाळण्यासाठी याला प्रसन्न ठेवा. हा प्रसन्न होते तुमच्या समर्पणाने. भाषण देण्याला प्रसन्न होत नाही, काही सांगताना हा प्रसन्न होत नाही. कबीरदास साहेब म्हणे ना, जप तप साधन कशू नाही लागत, नाही खर्च तरी गठरी. याला काही जप नाही पाहिजे, तप नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, फक्त तुमचं त्याला समर्थन पाहिजे, चांगलं एक साधन पाहिजे. नम्रता, प्रेम, सद्विचार आणि सदाचार पाहिजे. याच्या पलीकडे याला काही पाहिजे नाही. हा कोंबडं मागत नाही, बकरा मागत नाही, काहीच नाही मागत. असा चांगला देव आपण निवडलेला आहे. मग देवालाही आपला चांगला भक्त निवडा लागेल का नाही? देवालाही आपला चांगला भक्त निवडा लागेल ना. तर तोही त्या फिर्यामध्ये फिरत राहते की चांगला कोण. रामकृष्ण परमहंसाच्या घरी त्या गुरुचे दोन शिष्य होते. दोन शिष्य, एक होता विवेकानंद आणि एक आनंद कौशल. विवेकानंदाला अमेरिकेतून पत्र आलं, धर्म परिषद आहे, तुम्ही या. तेव्हा रामकृष्ण परमहंस मोक्षधामी चालले गेले होते आणि त्यांची पत्नी म्हणजे आपल्या सगळ्यांची आई घरी होती. दारावर हा राहत होता आनंद कौशल. याच्यावर मी प्रेम करे, पण याच्या मनात कपट होता आनंद कौशलला. ते नरेंद्रवर हा जास्त प्रेम करते, आई बी करते, बाबा होते तेही करत होते, आणि माझ्यावर प्रेम कमी करत होते. आपल्याला कधी कधी असं असतं की देवाने त्याला खूप दिले आणि मला काहीच नाही दिलं, वाटते का नाही? त्याला खूप दिलं पण मला काहीच नाही दिलं. एखाद्याला बोलण्याचा चान्सच मिळाला नाही तर त्याचाही ताप येते एवढा 100 डिग्री. सगळ्याला बोलायचा चान्स मला नाही मिळाला. आणि हे शब्द मी ना ऐकलेले आहे सत्संगात, म्हणून सांगतो तुम्हाला, बोलूच नका, वाट पाहत आहे दिवसाची, चान्स येईनच. आईनं सांगितलं का नरेंद्र आला आहे आणि तो तुमच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश मागतोय. अरे म्हणे जा लवकर त्याला बोलव. तेव्हा ती भाजी कापत होती. बेटा म्हणे आला तर ये. याला कारण एकच आहे म्हणे, यासाठी मला आला म्हणे अमेरिकेवरून धर्म परिषद आहे, तर निमंत्रण आलं आहे, तर तुमची जर परमिशन असेल तर मी अमेरिकेला जातो. बाबाच्या दरबारात गेलो तर तुमची परमिशन आहे का? आम्ही येतो असं म्हटलं का? हा परमिशनच्या बोर्डला बसला होता का? पहिले अगरबत्ती लावली तेव्हा नाही ना. पण तो आनंद कौशल म्हणते परमिशन दिलेली आहे, चल नरेंद्र माझ्याबरोबर गेले. आता भाजी कापता 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 तो जी चाकू आहे तो ठेवून दिला आणि भाजी कापणं बंद केलं आईनं. आणि आईनं बसण्याची खुर्ची सरकवली आणि सरकवून तिथं काय म्हणते आहे, पहिले परीक्षा घेतली, देवबी तुमची परीक्षा घेणार आहे. आनंद कौशल्य म्हणते बेटा ते चाकू घेऊन ये बरोबर मी इकडे. आता तुमच्याजवळ मी चाकू दिला, तुम्ही चाकू बोलावलं मी माझ्याकडे दिल्यानंतर, तुम्ही धार माझ्या हाती द्या की मूठ द्या? काय द्या? काय द्या? धार द्या माझ्या हाती की मूठ द्या? काय देणार आपण? हा आई लोक जास्त भाजीपाला कापतो यांनाच विचारून टाकतो. आई तुम्ही का द्या? मूठच द्या. तुम्ही मूठ धराल ना, धार माझ्या हाती द्याल ना, का करा? कसं करा? आताच मला आजपर्यंत कोणी दिसलाच नाही. अब चाकू देत असताना मूठ आपल्याकडे दिली आहे, तुम्हाला दिसलाय काय कोणी? असं
आनंद कौशलने जशी मूठ उचलली चाकूची, अरे म्हणे थांब ठेवून दे म्हणे, मी लवकर येतो म्हणजे येतो म्हणे 2 मिनिटात. 2 मिनिटासाठी ती उठली आणि परत बसली खुर्चीवर. आणि विवेकानंदाला म्हणते, बेटा ती चाकू आण बरं म्हणते. विवेकानंदाने चाकू घेतला आणि हात दाबला आणि रक्त सांडत चाललेला आणि तो चाकूची मोठ आईच्या हाती दिली. तेव्हा आंदोलन कौशल्या आई समजवत असताना मी याच्यावर जास्त काऊन प्रेम करतो, त्याला कारण आहे. तू तर मूठ पकडली होती, धार माझ्या हाती दिली होती, दिली असे माझा हात कापला असता, पण ते चाकू मुद्दाम ठेवायला लावला मी तुला. आणि आता त्याला म्हटलं तर त्यांनी धार पकडली आहे, नरेंद्रचा पाय हात कापला आणि आईचा हात सुरक्षित ठेवला. हा फरक आहे तुझ्यात आणि त्याच्यात. आपलं तसंच आहे, आपण याला चाकू घेतो तर मूठ आपल्यासाठी राहते. केव्हा हात कापल काही सांगता येत नाही. मला या सगळ्या भानगडीतून दूर करण्याकरता बाबांनी एक सुंदर काम दिलेलं आहे. ज्याचं जगणं त्याला माहीत झालं आणि ते जर साधलं, मी मेलं तर तुम्हाला उपदेश करणारा कोणी या धारावर रुजणार नाही, लक्षात ठेवा. या धारावरती जगत असताना जगणं जर आमच्या लक्षात आमचं साधलं, असं समजू नका की साधलं आम्ही सुखी झालो. मरणही आम्हाला साधायला पाहिजे. जगता सगळ्यांनाच येते, मरण येत नाही. कारण मरण हा मर्माला अवलंबून असते आणि ते लक्षात येत नाही, काही सांगत नाही की मी केव्हा जाणार आहो, का जाणार आहो, काय करणार आहो, नाही करणार आहो, या हिशोबाने चालत असते. म्हणून जगणं सुरुवात जर तुमची चांगली आहे या दरावर ईश्वराच्या, ते एंडिंग बी चांगलं होईल. विश्वास करा. तुम्ही आलात एवढा मोठा समुद्रासारखा, इथं पहिले कचरा होता ना, चटई टाकायच्या आधी काय होतं, इथं कचरा होता ना, हे चटई टाकली आणि आयांची संख्या तेवढीच आहे. आणि आता 16 डिसेंबरला बाबाचं काय म्हणतं त्याला, पण बाबाचं महासंमेलन आहे. तो एकट्यानं आम्ही भाराभर चिंध्या. आणि बाबाचं महासंमेलन नाही, बाबाच्या भक्ताचं महासंमेलन आहे. आणि बाबाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून बाबाची उपस्थिती आहे म्हणून आपण बाबाचं संमेलन म्हणतो. पण त्याचा खरं नावाचा अर्थ असा आहे. तुम्ही याल का संमेलनाला? चांगल्या कामात आपण निमंत्रण देतो का नाही, तर सह बाजूला जाते ना, लंबाच होऊन जाते. असा सगायक संमेलन गायक. आता मी पाहतो तुम्ही किती लोक येतात. मला इथं बोलवलं त्याच कामासाठी बोलवलं यायला. जास्तीत जास्त भगवंताचे लेकरं त्या ठिकाणी यायला पाहिजे. आणि म्हणून मी आलो. आज तिथेच होतो मी हॉलमध्ये. आया होत्या मस्त, तांदूळ पाकडत होत्या. म्हणजे सत्संग झाला. बाबा 2 शब्द बोला ना, बाबा 2 शब्द बोला. गेलं टेस्ट माईकच्या पुढं. आई म्हटलं तुम्ही तांदळातून खडे फेकले, तांदळातून खडे फेकले की खड्यातून तांदूळ फेकला? तुम्ही काय करता? तांदूळ जर तुम्हाला निवडायला सांगितलं तर तांदळातून खडे फेकता की खड्यातून तांदूळ? काय करता? आई बोला ना, काय करता? बंद करतो ना. तुम्ही बोर झाले माझ्या या मार्गदर्शनाने. तांदळातून खडे बाहेर की खड्यातून तांदूळ बाहेर? याचा अर्थ तुम्ही खड्याचाच भात बनवता. कशाला निवडायला पाहिजे? अरे प्रत्येकच ठिकाणी निवड आहे, तर तुम्हाला संमेलनामध्ये हे ईश्वराला निवडावं लागेल की या महासागरामध्ये
तो कुठं दडून बसलाय, सगळ्यांवर त्याची नजर आहे, तर तो त्याला तिथं निवडाच लागेल तुम्हाला. समजू नका की नाही, जीवनभर निवडाचा या देवाला. त्याने आपली निवड केली तर आपलं भरवलं नाही, आम्हाला त्याच्या दरबारात जाऊन त्याची निवड करावं लागेल, तेव्हा आमचं भलं होईल. आतापर्यंत खूप चंदन घासला आम्ही, खूप कपाळाला लावला आवडा उभा, काय झालं का? काहीच नाही झालं. आम्हाला याची निवड करावं लागेल, त्याने आमची निवड केली आहे. आमचं तेवढं भलं नाही झालं, जेव्हा आम्ही याची निवड करू तेव्हा आमचं भलं होईल, तेव्हा आमचं भलं होईल. कारण आम्ही समजलो त्याला, पण तो आम्हाला नाही समजला. आम्हाला समजायला लागलं हा आहे काय, दिवा काऊन लावतो, कापूर काऊन लावतो, काऊन हे सगळं साधना करतो, कशासाठी? इतकी साधना केल्याला हा दिसत नाही, का दिसत नाही, काऊन दिसत नाही? मी गिरणवरून येत होतो तर पट्ट्यावाला वाघ झोपला होता रस्त्यावर, रात्री 10 वाजता. मी टू व्हीलरनं होतो, माझ्याबरोबर एक शिवकाचा पोरगा होता. चालेल म्हटलं, ट्रॅफिक जाम झाला होता आणि रस्त्यावर मध्यभागी झोपला होता. किनाऱ्याने मी काडी काढायचा प्रयत्न केला तर लोक आम्हाला शिव्या दिल्या, आणि शिव्या दिल्या तर म्हणजे सुंदर दिल्या. आम्ही जेव्हा गाडी पाय रस्त्याला काढली तेव्हा साले बोले मरने के लिए जा रहे, बोले दोनों के दोनों, बोले साले. चांगला भाटवासा पडला म्हटलं आपल्याला. चाल हा पुढे समोर गेलो थोडासा तर चाबी काढून टाकली. अरे म्हटलं त्या भाटव्याने चाबी दिली बेटा, तू ना आता चाबी काढली आमच्या गाडीची, तर तुम्ही का मराल चालले का म्हणे, तो दिसत नाही का म्हणे. अरे चाबी तर दे. त्याने मग चाबी दिली, काही बोलला नाही. पण तो पहिल्यांदा जो साले सोले म्हटलं ना त्यांना, थोडं तिखट माणूस होता. तिखट स्वभाव, कोमल स्वभाव, नरम स्वभाव, असं शरीर भरलं ह्या सगळ्या स्वभावानं. चाबी दिली. आता जो गाडीवर होता माझ्या, त्याने म्हटलं तू हळूहळू चाल म्हणजे. आता यानं शिव्या दिल्या आणि त्यांनी मरणाचं सांगितलं ना, साले ये मरणे जा रे, दोन्ही की दोन्ही मरेंगे अभी. तर याले मरणार हा शब्द ऐकता बरोबर हा कापायला लागला. म्हटलं आता आपण मरणार तर नव्हतंच, पण हा ते तर वाघाजवळ येऊन याचा हँडल हल्ला आणि त्याला धक्का लागला तर तो खाल्ल्याशिवाय काही राहत नाही. चल हँडल नको हलवू, हळूहळू चाल. आणि त्याच्या शेफ्ट आहे तिकडून गाडी टाकून नको, तोंडाकडून टाक. त्याने तोंडाकडून गाडी हळूहळू हरणाऱ्या हलवायचा. वाघाचा टोन आणि आपल्या गाडीचा चक्का 1 फुटाचा अंतर. काढली गाडी. वाघ मस्त झोपून आहे, हक्क नाही चुक नाही. गाडी निघाली, 10 फुटावर थांबायला लावलं. म्हणजे मी तिकडे थांबवतो 15 फूट 20 फूट, तास थांब. तुला दिसते हा वाघ आहे, मला दिसते माझा बाबा झोपला आहे. आणि तेव्हा हात जोडून मग त्याला म्हटलं की तुला फोटो पाहिला आतापर्यंत, चित्रात पाहिलं, चरित्र लक्षात नाही आलं माझ्या, आज तुला प्रत्यक्षात पाहिलेलं आहे, दर्शन दिले त्याबद्दल धन्यवाद. आमची गाडी चालू झाली, तिकडे जात नाही तर उठला. 2 आलोऱ्या मारल्याने त्या जंगलातून या जंगलाकडे डांबर रोलानं आला. कुठं पाहायचं या देवाला? क्या जाने के सब वेश में बाबा मिल जाएगा. हा कोणत्या रूपात येऊन तुम्हाला भेटून जाईल, पण तुम्हाला ओळख करता आली नाही त्याची भेट वाया जाईल बंधूंनो. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, याला सांभाळा, हा तुम्हाला सांभाळा. या दुनियात तुम्हाला सांभाळणारा दुसरा कोणी नाही. आयांनाही विनंती करतो, हा हनुमानजी आईच्याच पोटातून जन्माला आला, नाव अंजनी होता. शिवाजी महाराज आईच्याच पोटातून जन्माला, आम्हीही तुमच्याच पोटातून बाहेर निघालो आणि येणारी तुमची नसलेही तुमच्या मुलातूनच बाहेर निघाली. त्यांना बघून त्याच्या आईच्या मायेपासून दूर करू नका. योग्य उपदेश द्या त्यांना आणि त्यांना परमार्थी बनवा, धार्मिक बनवा. सत्संगात त्यांना पाठवा. रोजी जीवनात फेल नाही होणार.
जे सत्संगात वावरतात ना अधिक सत्संगात वावरतात. सत्संगाचे 3 प्रकार आहेत. एक स्वार्थापोटी सत्संगात जातो, स्वार्थापोटी. कोणी मुले काही म्हणत गेलो नाही तर मग त्याला टोकाले पाहिजे कोणीतरी, मग तो भुकाले येते. एक पॉईंट. स्वार्थासाठी एक, परमार्थासाठी एक आणि परिवाराच्या संगोपनासाठी एक. सत्संगात 3 प्रकारची लोक राहतात. 3 प्रकारामध्ये सगळ्यात चांगला जर कोणता प्रकार असेल तर परमार्थाचा आहे. परमार्थ पाहासाठी, परमार्थ शोधासाठी, निवडासाठी आम्हाला सत्संगात जाणं आवश्यक आहे. आता संमेलनात तुम्ही संमेलनात किती लोक येणार, याल का नाही? म्हणजे तशी त्याला मला सांगायला लागेल ना, बाबाला सांगायला लागेल की तुमच्या संगतीतले लोक तुझ्या मोठ्या कार्यक्रमात किती येते ते बोलायला लागेल. सांगा, हात वर करा. हात बी नाही, एका लाईनीने नाही उठत. तर एकाच पाहिजे तो असं उठत, मग तो मागचा पाहिजे तो असा उठत, मग तिथे का पाहिजे असा उठत. काळ्या बाबाच्या संमेलनाच्या जागेवर गेल्या नाही, मुजबीतच आहे. हा मुजबी तुमच्या भवनात झाले पाहिजे मंदिरात. इकडून आता मला आता हायवे क्रॉस केला, इकडे का मुजबीतच दिसला म्हणजे. हाईवे क्रॉस केला, अरे ताले पीटना है तो ऐसे पीटो सभा को जोश आ जाए. भगवंता सगळे टाळा वाजवायचे आहे ना. धन्यवाद, तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. असेच येत जात राहा. तुमचं सुद्धा अभिनंदन करतो. मी आपल्या वाणीला विराम देतो. नमस्कार. हॅलो, मी पूजनीय सद्गुरू माऊलीचं खूप मना